चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे आजच्या एक पेपरला एक न्यूज आली आणि जी सर्वांसाठी आनंददायी ठरेल। ज्यांची पदवी पूर्ण आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मग BA असेल, BCom असेल किंवा BSc असेल किंवा मुक्त विद्यापीठाची कुठलीही डिग्री असेल, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे। बघा, राज्यामध्ये वेगवेगळ्या पदांच्या भरतीची हालचाली आपण पाहिला असेल चालू आहेत। पोलीस भरती असेल, राज्याचे वनमंत्री असतील, यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी वन विभागामध्ये असणारे जे रिक्त पद आहेत लवकरात लवकर भरती घेण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत। तसंच मग ते पोलीस विभागाचं असेल, वन विभाग असेल, त्याचबरोबर महत्त्वाचा असणारा महसूल विभाग, महसूल विभागातलं महत्त्वाचं पद एकदम छान असणारा असं पद ते म्हणजे तलाठी भरती। आता ही तलाठी भरती TCS IBPS घेणार किंवा MPSC कडे सोपवल्या जाणार, खूप दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित आहे की गटकचे जे पद असतील किंवा तलाठी हे जे पद आहे ते MPSC मध्ये घालण्याचं प्रस्तावित आहे। मात्र अजून यावरती अद्यापही कुठलाही निर्णय प्रसिद्ध झालेला नाही। मग ते TCS घेणार किंवा MPSC घेणार तलाठी हे अजून निश्चित झालेलं नाही। जाणार आहे हे मात्र नक्की आहे। मात्र MPSC ने आपण पाहिलं असेल मागच्या काळामध्ये काही वेळ मागितला होता की हा एवढा आम्हाला वेळ द्या, गटकचे आम्ही सर्व पद हे आमच्याकडे त्या ठिकाणी वर्ग करून घेऊन MPSC मार्फत परीक्षा घेऊ आणि तलाठी हे पद ग्रुप C मध्ये म्हणजेच जे PSI STI जे पद होते त्यासोबत तलाठी हे पद सुद्धा जाण्याची शक्यता होती। मात्र अद्यापपर्यंत ते ग्रुप C मध्ये गेलेलं नाही। कधी जाईल याबाबत अजून तरी निश्चित सांगता येणार नाही। पण महत्त्वाची एक गोष्ट आहे बघा, आज काय झालं, आजच्या एक पेपरला बातमी आहे काय आली की एकाच तलाट्याकडे अनेक गावांचा कारभार, एक तलाठी असेल जवळपास 10 गावं तलाठी सांभाळते, बरोबर आहे। मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो सोलापूर जिल्हा आहे तिथली आकडेवारी त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याची त्यांनी दिली 35 जागा ह्या फक्त आणि फक्त एका सोलापूर जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत। मग आपण जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 2500 म्हणजेच 2457 एवढी पदं ही आपल्या राज्यामध्ये तलाठी या पदाची रिक्त आहेत। मग तलाठी या पदांची रिक्त जागा आहेत आपण जर पाहिला असेल तर आकडे काय सांगतात पहा, फक्त एका सोलापूर जिल्ह्यामध्ये 35 जागा आहेत आणि संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर 2477 एवढ्या ह्या जागा तलाठी या पदाच्या रिक्त आहेत। मग आता जर आपण पाहिलं तर काय महसूल विभागाचे आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी पा त्याच्यानंतर गट क मध्ये जे पद आहेत ते लक्षात घ्यायचे आहेत। गट क मध्ये एकूण पद आहेत 16,549, गट क ची एकूण पदभरती झालेली आहे 14,078 पदांची। त्यानंतर सरळ सेवता आणि पदोन्नती भरती व अनुकंपा मार्फत 14,078। त्याच्यानंतर तलाट्यांची एकूण रिक्त असणारी पद 2,477 एवढी पद तलाठी भरतीचे जे रिक्त आहेत। मग आता पहा या ठिकाणी जे पद रिक्त आहेत त्याबद्दलची माहिती आकडेवारी आपल्याला समोर आलेली आहे। तुम्ही जर पाहिला असेल टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल किंवा जे पण सोशल मीडियावरती स्पर्धा परीक्षेचे प्लॅटफॉर्म असतील त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही माहिती घेत असताना बघितलं असेल की दररोज कुठली तरी नवीन माहिती त्यावरती प्रसिद्ध होत असती आणि माहितीच्या अधिकारातून वेगवेगळ्या या विभागामध्ये असणारे रिक्त पदांची आकडेवारी आपल्यासमोर येत असते। मग आपल्यासमोर आकडेवारी येत असताना आपण काही दिवसापूर्वीच ऐकलं असेल की वन विभागाची जी वनमंत्री असतील त्या वनमंत्र्यांनीही त्या ठिकाणी घोषणा केली की वन विभागामध्ये जे पद रिक्त आहेत त्यांची भरती प्रक्रिया येणाऱ्या काही दिवसातच लवकरच आम्ही ती भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहोत, त्या भरती प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत असं कुठं बोलले ते तर वन खात्यामध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्यावरचा लोड कमी करण्यासाठी लवकरच ही भरती आम्ही पूर्ण करू। पहा त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे, एक जुनी बातमी बघा 11 मार्चची काय तर 125 जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली निवडक श्रेणी। महसूल मंत्र्याचे धडाकेबाज निर्णय, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर धडाकाबाज निर्णय घेत आहेत। मग पहा 9 वर्षापासून जी प्रतीक्षा होती, जे उपजिल्हाधिकारी यांना मिळालेली निवड श्रेणी आहे, म्हणजे आपण पाहिलं असेल प्रत्येक विभागामध्ये काही पद हे काय होत असतात तर त्या ठिकाणी त्यांना
प्रमोशन होत असतं, मग खालच्या पदावरून ते वरच्या पदावरती जात असतात. मग जात असताना प्रत्येक त्या ठिकाणी प्रत्येक विभागामार्फत प्रत्येक पदाला प्रमोशन असतं. मग प्रमोशन असतं तर आपले राज्याचे महसूल मंत्र्यांनी एक धडाकेबाज निर्णय चालू केला आहे, जी महसूल विभागामध्ये रिक्त पदांची जे त्या ठिकाणी प्रमोशनचे पदं होते ते पदांना त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे आता जे काही तलाठी असणार आहेत त्या तलाठ्यांचं प्रमोशन होणार आहे ते मंडळ अधिकाऱ्यापर्यंत किंवा नायब तहसीलदार या पदापर्यंत ते जाऊ शकतात. मग काही मंडळ अधिकारी असतील ते नायब तहसीलदार होतील, जे तलाठी आहेत ते मंडळ अधिकारी होतील किंवा काही नायब तहसीलदार होतील. मग ते त्या जिल्ह्यानुसार त्यांची किती वर्ष किती त्या ठिकाणी नोकरी झाली त्यावरती ते डिपेंड असणार आहे. म्हणजे सध्या तरी 2477 एवढी पदं आपल्या राज्यामध्ये रिक्त आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये या 2500 पदांची जाहिरात येण्याची शक्यता आहे. पदं वाढतील का नाही त्याबद्दल आपण सांगू शकत नाही, मात्र एवढे पदं सध्या रिक्त आहेत, एवढी आकडेवारी आपल्यापर्यंत आलेली आहे. मग जर आपल्याला या येणाऱ्या तलाठी भरतीची तयारी करायची असेल तर आपल्या फिके क्लास या ॲपवरती जायचे. या ॲपवरती सरळ सेवा सर्वसमावेशक म्हणजे काय तर सरळ सेवेमार्फत जे पदं भरले जात असतात. मग यामध्ये तुमचं जे पदासाठी तुम्ही फॉर्म भरत असाल, लिपिक असेल, त्यानंतर जे ग्रामसेवक असेल, कुठलाही पद असेल, जो सरळ सेवेचा सिलेबस असतो काय असते तर असते गणित, त्याच्यानंतर असते बुद्धिमत्ता, त्यानंतर असते मराठी, त्यानंतर असतो महत्त्वाचा विषय इंग्रजी आणि त्यानंतर असतो विषय जीके. हे जे 5 विषय असणार आहेत हे 2 विषय आणि हे 3 विषय असे जवळपास 5 विषय असणार आहेत. हे दोघांचा मिक्स पेपर येत असतो. सारख्या मार्कांना नसतात, मराठी, इंग्रजी आणि जीके. ओके, चला. एका प्रश्नाला 2-2 मार्क सरळ सेवेला असतात. 200 मार्काचा तलाठी भरतीचा पेपर होत असतो. प्रत्येकी प्रश्नाला 2 गुण असतात. मग लक्षात घ्यायचं आहे, आपण त्या ठिकाणी ही जर बॅच घेतली सरळ सेवा सर्वसमावेशक, अत्यंत माफक फीसमध्ये आहे. घर बसल्या आपण तयारी करू शकता. कुठं जॉबला असाल तरीही तयारी करू शकता. जर तुम्ही तो व्हिडिओ त्यावेळेत नाही पाहिला तर तुमच्या वेळेनुसार किंवा तुम्हाला तो व्हिडिओ कितीही वेळा एखादी गोष्ट नाही कळाली ती रिपीट परत तुम्हाला त्या ठिकाणी बघता येईल. ही बॅच अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत, म्हणजे कितीही वेळा तुम्ही पाहू शकता. ही बॅच तुम्ही VK क्लास ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती बॅच दिसेल. त्यामध्ये गेलास तर सेक्शननुसार विषयानुसार बघायला सुद्धा मिळेल. ओके, चला या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.